नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल गरम दुधामध्ये केळी टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी मऊ लुसलुशीत आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग नेमकी कुठली रेसिपी आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला कढई गॅसवरती ठेवले बघा आणि त्याच्यामध्ये ना थोडंसंच पाणी घातलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये ना 2 कप इतकं दूध घातलेलं आहे बघा. पाणी तळायला घातलं ना तर तळाशी आपलं दूध चिटकून राहत नाही म्हणून ना पाणी घालायचं. आता दूध इथं ना अर्धा लिटर तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल. मी मेजर कपने तुम्हाला मोजून दाखवलं. शिवाय दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता. आता इथे मी म्हशीचं घेतलेलं आहे बरं का. शक्यतो करून म्हशीचंच घ्या कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं. आता काय करायचं, दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे बरं का. आता दुधाला छान उकळी आली, साय जी येते ती आतमध्ये आपल्याला मिसळत राहायचे. आणि ह्याच्यामध्ये बघा आता पाव कप इतकी साखर घातली बरं का. साखर नसेल वापरायचं तर गूळ वापरू शकता, पण कुठे वापरायचा पुढे सांगतेच. गरम दुधामध्ये ना गूळ घालायचा नाही, नाहीतर दूध इथं तुमचं फाटलं जाईल. आता साखरसुद्धा ह्याच्यामध्ये मिसळून घेतले. रंग छान हलका पिवळसर यावा ह्याच्यासाठी मी केशरच्या काड्या घातल्यात बघा. अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता दूध खूप आहे का नाही, पूर्ण अर्ध पावभाग दुधाचा होसपर्यंत आपल्याला आठवत राहायचं आहे. कढईला जी साई येते का नाही ती आपल्याला ह्या दुधातच मिसळून घ्यायची आहे बरं का. गॅस खाली बारीक ठेवायचा आणि मस्त हे असं आठवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस बारीक ठेवला तर बिलकुलसुद्धा उतू येत नाही दूध बरं का. आता बघा अगोदरपेक्षा दूध आपलं कमी झालेलं आहे. पावभाग इतकाच झालेला आहे दुधाचा, घट्ट झालेला आहे. शिवाय आपण केशर वापरल्यामुळे रंग देखील छान आलेला आहे बघू शकता इथे. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण थंड झाल्यानंतर आणखीन आपलं थोडंसं नाही दूध घट्ट होतं. आता खाली गॅसच्या आपण ही कढई उतरून घेऊयात. मला बघा आपण आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण का नाही एकदम स्पेशल वेगळ्या पद्धतीत मालपुआ करत आहोत. तोही गव्हाचा बरं का. आणि एकदम चविष्ट. म्हणजे एकदा जर तुम्ही केला आणि घरातल्या मंडळींना खायला दिलात ना पुन्हा कर म्हणतील इतका छान जबरदस्त आहे. आता इथं वाटीमध्ये अर्धी वाटी इतकं दूध हे मी बाजूला काढून ठेवलं बघा घट्ट. कारण आपण मालपुआ करत आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी बाजूला काढून ठेवलं. आणि आता हे जे दूध आहे का नाही घट्ट आपलं ते आपण थंड करून घेणार आहोत. बघा इथं थंड झालं आहे. आता हे बाजूला ठेवूयात. आपल्याला लागणार आहेत पिकलेली केळी. तर इथं 2 पिकलेली केळी घेतलीत आपण. तुम्ही ना न केळी वापरता सुद्धा हा मालपुआ करू शकता, पण केळीमुळे ना आणखीन चव फ्लेवर छान येतो. केळी वापरून आज आपण हा मालपुआ करत आहोत. 2 केळी घेतल्यात, त्याच्यावरची सालं काढून घेतलीत. केळी अशी छान पिकलेली घ्यायची म्हणजे अगदी ती मऊसूत नरम झालेली असतात बघा. आणि गोडीला सुद्धा ना जास्त लागतात. आता जे आपलं दूध थंड झालं का नाही त्याच्यामध्ये ह्याच केळीच्या चकत्या काढून घेऊयात. एकदम सगळ्या घातल्या नाहीत मी, अर्ध्याच घातल्यात, अर्ध्या बाजूला ठेवल्यात, नंतर वापरणार आहे. आता ह्या केळीच्या चकत्या ना ह्याच्यामध्ये अशा मॅश करून घ्यायच्या आहेत बरं का आपल्याला. म्हणजेच की कुस्करून घ्यायच्या आहेत. छान ह्याच्यामध्ये मिसळायला हव्या. अगदी तुम्ही केळ्यांची पेस्ट मिक्सरला करून ह्याच्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल. पण कशाला जास्तीची भांडी खराब करण्याच्या ऐवजी ही केळी पिकलेली असल्यामुळे ना सहज साधारण 1 ते 1.5 मिनटामध्ये चांगले कुस्करले जातात. आता राहिलेल्या ज्या केळीच्या चकत्या होत्या त्या सुद्धा घालून मिसळून घेत आहे. म्हणजे 2 वेळेस अशा थोड्या थोड्या घातल्या ना तर छान प्रकारे केळी मॅश होतात बघा. आता मस्तपैकी केळी ह्याच्यामध्ये मिसळले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे थोडीशीच वेलची पूड फ्लेवरसाठी. त्याचबरोबर अर्धा चमच इतकी मी बडीशोप न कुटून घेतलेले आहे बरं का. छान ह्याने फ्लेवर येतो आणि हे मिसळून घेऊयात. आता मालपुआ म्हणला की गोड असतो, तर गोडासाठी बघा अगोदरच आपण दुधामध्ये साखर टाकली होती. दूध आटल्यामुळे गोड झालेलं आहे. शिवाय पिकलेली केळी वापरली का नाही त्याच्यामुळे सुद्धा गोडपणा आहे. त्याच्यामुळे इथं काही मी वापरत नाही. आता तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर गोड वापरायचं असेल तर पुढे सांगते कुठं वापरायचा. तर इथं तुम्ही गूळ घालून ना मिसळून घेऊ शकता. अगदी गुळाची पावडरसुद्धा घालून मिसळून घेऊ शकता दूध थंड झाल्यानंतर बरं का. आता गोडाचं प्रमाण जे आहे ते मी कमी ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन थोडीशी साखर वापरलात तरीसुद्धा चालेल. आता बघा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पाऊण कप इतकं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ चाळूनच घालायचं आहे बरं का. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये पाव कप रवा वापरला तर अतिउत्तमच आहे बरं का. म्हणजे आणखीन छान हे मालपुवे होतात. आता छान बघा फटाफट मिसळून झालं. गुठळ्या जरासुद्धा राहता कामा नये. आता हे खूप घट्ट आहे. आपल्याला आणखीन थोडंसं पातळ करायचं आहे. त्याच्यासाठी अर्धा कप इतकं दूध घेतलं आहे आणि थोडं थोडं करून घालूयात आपण. याच्या अगोदर बघा मी 2 पद्धतीत तुम्हाला मालपुआ दाखवला. जसं की आता इथं साखर न वापरता आपल्याला बॅटर करायचं आहे. मालपोहे तळून घेऊन आपण पाकामध्ये सोडले होते. नंतर आपण केले पाक न करता गुळाचं पाणी करून ना पिठामध्ये घालून जरासुद्धा दुधाचा न वापर करताना ते मालपोहे केले. आता बघा हे फटाफट आपल्याला जसं बॅटर पाहिजे तसं मिसळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ वापरलं का नाही त्याच्यामुळे चिमूटभर थोडंसं मीठ घालून मिसळून घेऊयात म्हणजे चव आणखीन वाढेल.
आणि बघा आज जे केले ते सुद्धा एकदम वेगळ्या पद्धतीत आपण हे मालपोहे केले. दूध आटवून आपण रबडीसारखं केलं का नाही, त्याच्यामुळे का नाही ह्या मालपोहेची चव आणखीन वाढते बरं का. म्हणजे तोंडात टाकता कोणताही माणूस आहा म्हणल्याशिवाय राहणार नाही, इतके भारी लागतात हे मालपोहे. आता इथं मी नंतर दूध वापरून छान प्रकारे हे पातळ करून घेतलं. अगदी तुम्ही तिथे पाणी वापरलात तरीसुद्धा चालेल, पण दुधामुळे चव छान येते बरं का. आता बघा आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मालपोहे. तळण्यासाठी कढईमध्ये ना अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. मध्यभागी हे बॅटर घालून घ्यायचं आहे बघा. अगदी आपल्याला पसरवायचं वगैरे बिलकुल नाही, फक्त एका ठिकाणीच घालायचं आहे. आपोआप ते फुलून वरती येतात, बघू शकता इथं. आता सुरुवातीला गॅस हा मध्यम होता, नंतर बारीक ठेवलेला आहे. म्हणजे का नाही आपले हे मालपोहे जास्त अतिशय लालसर व्हायला नको. वरून रंग लगेच येईल, आतून कच्चे राहतील. त्याच्यामुळे आता बघा गॅस खाली बारीक ठेवलेला आहे आणि मस्त तांबूस लालसर रंग येऊसपर्यंत आपण तळून घेऊयात. बघा छान टमटमीत हे होतात. फुललाय बघा आपला हा मालपोहा किती छान. दोन्ही बाजूनी आपण रंग येऊसपर्यंत तळून घेऊयात. बघा छान तांबूस रंग आलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त रंग येऊ द्यायचा नाही, कारण आपण तेलाबाहेर कुठलाही तेलकट पदार्थ काढला ना, तर त्याची तळण्याची प्रोसेस आणखीन चालू असते. मग डार्क आणखीन चॉकलेटी रंग येईल ना, म्हणून इतपतच काढून घ्यायचं आहे. आता बघा आणखीन एक इथं मी मालपोहा सोडून दिला. बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध वापरून ना बॅटर जर अशी सैलसर करू शकता. बॅटर पातळ बिलकुलसुद्धा करायचं नाही, नाहीतर हे मालपोहे ना जास्तीचे तेलकट होतात, शिवाय फुलत नाहीत. आता बघा खाली तळाशी जरा चिटकले असं वाटलं की लगेच तुम्हाला ना हलक्या हाताने बघा इथं मी उलतानाने काढून घेतले आणि मस्त आता ना दोन्ही बाजूनी रंग येऊपर्यंत तळून घेऊयात. बघा किती गुपगुपीत छान टम्म फुगलेला मालपोहा झालेला आहे. मालपोहे का ना असे एखाद्या चाळणीवरती काढायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. तसं तर हे मालपोहे जास्तीचे तेलकट होतच नाहीत. तर बघा लवकरच होळी येत आहे. मग होळी म्हणलं की पुरणपोळी तर आपण करतोच. बरेच जण असे मालपोहेसुद्धा करतात. त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे मालपोह्यांचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, तुम्ही पाहू शकता. शिवाय जर तुम्हाला परफेक्ट अशी गव्हाची पुरणपोळी करायची असेल, ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्या व्हिडिओला. तुम्ही नक्कीच ती पोळी पहिल्यांदा जरी बघून करायला घेतलात ना, तरीसुद्धा परफेक्टच होणार. आता बघा बरेच असे मी मालपोहे तळून घेतले. अगदी छान टुणटुणीत फुललेले झालेले आहेत. आणि खरं सांगू का, पुरणपोळीपेक्षा मला मालपोहे फार आवडतात बरं का. अगदी छान मऊ लुसलुशीत होतात. इथं बघा आतूनसुद्धा छान प्रकारे तळलेले आहेत, कुठेही कच्चे राहिलेले नाहीत. शिवाय आपण बॅटरमध्ये केशर वापरलं होतं, त्याच्यामुळे हलका पिवळसर रंग छान आलेला आहे, बघू शकता इथे. तर हे मालपोहे तुम्ही कोरडेसुद्धा खाऊ शकता, तितकेच खायला भारी लागतात. कारण हे मालपोहे गोड तर आहेतच, शिवाय दूध आपण आटवून बॅटर केलं होतं बघा रबडीसारखं, त्याच्यामुळे ह्याची चव आणखीन वाढलेली आहे. किंवा अगदीच वाटलं तर तुम्ही रबडीसोबत हे मालपोहे खाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.